एज्युकेटर आणि आज तुम्हाला ऍडमिशनचा सॉल्व्हचा 9वा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला मी सॉल्व्ह करून देणार आहे. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम ऑलरेडी आपण पाहिलेला आहे, त्याच पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमसाठी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट, त्यानंतर कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट तयार करणार आहोत. हा प्रॉब्लेम अत्यंत सोपा आहे. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला 100% हा प्रॉब्लेम छानपणे समजून येईल. तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती कदाचित काही वर्ड्स तुम्हाला दिसणार नाहीये, फक्त मी जे जे बोलेल ते तुम्ही लक्षामध्ये जर ठेवलं, तुम्ही त्यामध्ये पोस्टिंग केलं तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं डिफिकल्ट जाणार नाही. तर आजचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नंबर 9 आहे, ऍडमिशनचा प्रॉब्लेम आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे. पहिल्यांदा हा प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरती मी शेअर करेल, तुम्ही त्याचा पहिल्यांदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्याच्याकडे प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तो त्या प्रॉब्लेमच्या आधारे आपल्याला प्रॉब्लेम सोडवता येईल. तर तुम्हाला स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसेल, ह्या प्रॉब्लेमचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आपण नवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला बॅलन्स शीट दिलेले 3 पार्टनरची नाव आहेत, नर्मदा, गोदावरी आणि कावेरी. हे पार्टनर आहेत. ऍडमिशनचा पार्टनर जो आहे तो कावेरी आहे. पहिल्यांदा हा प्रॉब्लेम तुम्हाला रीड करायचा आहे. नर्मदा आणि गोदावरी यांचं तुम्हाला बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि नंतर काही ऍडजस्टमेंट दिलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला प्रॉब्लेम रीड करायचे आणि रीड केल्यानंतर बॅलन्स शीट मध्ये काही ज्या गोष्टी आहेत आयटम्स दिलेले त्याला आपल्याला स्टार मार्किंग करायचे. स्टार मार्किंग कशाला करायचं तर स्टार मार्किंग आहे बिल्डिंगला, मशिनरीला, फर्निचर, स्टॉक आणि डेटर्स या सर्वांना तुम्हाला स्टार मार्किंग करून घ्यायचंय. ओके, सो प्रॉब्लेम आपण सोडवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा यायचे बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटची असेट साइड पहिल्यांदा आपण पोस्टिंग करून घेऊया. बॅलन्स शीटच्या असेट साइडला पहिल्यांदा तुम्हाला दिसते कॅश ॲट बँक. यासाठी आपण कॅश अकाउंट तयार केलेला आहे. कॅश अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला लिहायचंय टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. इथे मेन्शन करून घ्या टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट जी दिली तुम्हाला 4000, ती 4000 तुम्हाला अमाऊंट मेन्शन करायचंय. ओके, कॅश बँक, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड जर तुम्हाला दिलेलं असेल ते तुम्हाला कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून तुम्हाला मेन्शन करायचंय. ओके, सो नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट रिझन तुम्हाला बिल्डिंग. बिल्डिंग दिस इज युअर प्रॉपर्टी, ही संपत्ती आहे. बिल्डिंग ही बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करतो. असेट्सला मेन्शन करा बिल्डिंग. बिल्डिंग आपण असेटला मेन्शन केलेली आहे. बिल्डिंगची अमाऊंट आहे 20,000. ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे आपण इनर कॉलमला मेन्शन करणार आहोत बिल्डिंग. त्याचबरोबर तुम्हाला दिसते मशिनरी पण दिलेली आहे. मशिनरी पण बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचे. मशिनरी त्याच्यावरती तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. इनर कॉलमला मेन्शन करा मशिनरी 28,000. त्याचबरोबर तुम्हाला फर्निचर पण दिलेलं आहे. फर्निचर पण बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचं. फर्निचर अमाऊंट आहे 1,200. ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्यामुळे आपण फर्निचर जे आहे हे पण आपण इनर कॉलमला मेन्शन करणार आहोत 1,200. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टॉक दिलेला आहे. स्टॉक पण बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करा. स्टॉक अमाऊंट 16,400. सर्व असेट्स वरती मोस्टली ऍडजस्टमेंट दिलेले आहे. आणि दिस इज द लास्ट डेटर्स बॅलन्स शीट असेट साइड अमाऊंट इज 36,000. ओके, तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे बॅलन्स शीटच्या असेट्स आहेत, प्रॉपर्टी आहे त्या पूर्णपणे ट्रान्सफर केलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण जाऊया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडकडे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जर पाहिलं तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला तुम्हाला क्रेडिटर दिसतील. ओके, क्रेडिटर मेन्शन करा लायबिलिटी साइडला. क्रेडिटर अमाऊंट इज 49,600. त्याचबरोबर तुम्हाला कॅपिटल अकाउंट दिले. नर्मदा आणि गोदावरीचं कॅपिटल अकाउंट दिले. हे तुम्हाला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन मेन्शन करायचे. नर्मदाचं जे कॅपिटल आहे ते 28,000 आहे आणि गोदावरीचं जे कॅपिटल आहे ते पण तुमचं 28,000 आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण बॅलन्स शीट आहे ती बॅलन्स शीट पूर्णपणे पोस्टिंग केलेली आहे. असेट्स आणि लायबिलिटी हे पूर्णपणे आपण पोस्टिंग केलेले आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, कदाचित तुम्हाला दिसणार नाही. मी ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगेल, ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला मी इथे मेन्शन करेल, पोस्टिंग करेल, त्या त्या पद्धतीने तुम्ही नोटबुकमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही पोस्टिंग करायचं आहे. ओके, तर आपण असेट्स आणि लायबिलिटी पूर्णपणे ट्रान्सफर केलेल्या आहेत. आता आपण जाऊया मेन
ऍडजस्टमेंटकडे. ऍडजस्टमेंटकडे जर पाहिलं तर तुम्हाला पहिली ऍडजस्टमेंट दिसली बघा की त्यांनी सांगितलं की कावेरी बिझनेसमध्ये आलेली आहे आणि कावेरीने येताना काय सांगितलं की 4000चं गुडविल आणलेलं आहे. गुडविल आणलेलं आहे. पहिल्यांदा गुडविल आणण्यापेक्षा आपण मला असं वाटतं की आपण सेकंड नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे कॅपिटलची, तर कॅपिटलची पहिल्यांदा आपण काय करूया ऍडजस्टमेंट क्लिअर करूया, नंतर मग आपण एक नंबरची ऍडजस्टमेंट करूया गुडविलकडे येऊया. तर पहिलं काय सांगितलं सेकंड मध्ये काय सांगितलं की शी shall bring in 12,000 as a capital 1/4 share in a future profit. तिने येताना 12,000 रुपयाचं कॅपिटल आणलेलं आहे. 12,000चं कॅपिटल आणलेलं म्हणजे बिझनेस मध्ये कॅपिटल आलेलं आहे. कॅपिटल आले म्हणजे त्याची आपण एंट्री करतो कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. कोणी आणले कॅपिटल? तर कावेरी. टू कावेरी कॅपिटल अकाउंट, कावेरी कॅपिटल अकाउंट अशी तुमची जर्नल एंट्री आहे. आता आपल्याला याचं लेजर पोस्टिंग करायचंय. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कावेरी कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कावेरी कॅपिटल अकाउंट. ओके, कावेरी अकाउंट लिहितो मी. आता कितीचं आणलंय तिने? 12,000चं. तर 12,000 मेन्शन करायचे आणि कावेरी कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, कावेरी कॅपिटल अकाउंटच्या ही क्रेडिट बाजू आहे त्याला लिहायचे बाय कॅश किंवा बँक अकाउंट that is a 12,000. ओके, तर अशा पद्धतीने आपण कॅपिटल आणल्याची एंट्री केली म्हणजे ऍडजस्टमेंट नंबर 2 आपण कंप्लीट केलेली आहे. आता आपण जाऊया ऍडजस्टमेंट नंबर 1 कडे. आता गुडविल कडे जाऊया. तर गुडविल मध्ये काय सांगितलं की कावेरी ज्यावेळेस बिझनेस मध्ये आलेले आहे तर ते गुडविल तिने आणलेलं आहे. मग गुडविल आणले तर गुडविल आणल्याची पहिल्यांदा आपल्याला एंट्री करावी लागते आणि गुडविल आणल्याची एंट्री तुम्हाला माहितीच आहे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आता आपल्याला ह्याचं लेजर पोस्टिंग करायचे. कॅश अकाउंटच्या डेबिटला गुडविल अकाउंट द्यावं लागेल, बरोबर आहे. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट द्यावं लागेल, टू गुडविल, बरोबर आहे. किती चांगले गुडविल बघून घ्या. तर तुम्हाला गुडविल जे दिलेलं आहे ते तुमचं 4,000चं गुडविल आहे. ओके, आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट दॅट इज अ 4,000. ओके, तर अशा पद्धतीने आपण गुडविलचं पोस्टिंग केलेलं आहे, त्याचं लेजर पोस्टिंग केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण एंट्री केली कॅश अकाउंट टू गुडविल, गुडविल आणल्याची एंट्री केली आणि हे आता जे गुडविल आणलेलं आहे आता हे गुडविल आपल्याला ओल्ड पार्टनरला त्यांच्या रेशो प्रमाणे वाटायचं आहे. ओके, मग ज्यावेळेस आपण ओल्ड पार्टनरला त्यांच्या रेशो प्रमाणे वाटतो तर त्यावेळेस आपल्याला एंट्री करावी लागते गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट टू old partner. Who is the old partner? Old partner name is Narmada and Godavari. To Narmada, to Godavari. Okay? मग आता लक्षात घ्या 4,000चं गुडविल आहे, दोघांना वाटायचं आहे. रेशो तुम्हाला ऑलरेडी पुस्तकामध्ये दिलेला आहे. रेशो दिलाय तुम्हाला 3:2. याप्रमाणे तुम्हाला 4,000 वाटायचंय. म्हणजे कॅल्क्युलेशन कसं करणार बघा. 4,000 into 3/5 म्हणजे 3 plus 2 that is a 5 आणि 4,000 into 2/5. ओके, हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं आन्सर आहे नर्मदाचं 2,400 आणि गोदावरी 1,600. जर तुम्ही गुडविल कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला रेशो प्रमाणे 2,400 आणि 1,600 येणार. मग आता काय करायचं, नर्मदाचं आता आपल्याला याचं लेजर पोस्टिंग करायचंय. गुडविल अकाउंटच्या डेबिटला नर्मदा आणि गोदावरी लिहायचे. गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू नर्मदा आणि गोदावरी लिहायचे. टू नर्मदा टू गोदावरी. अमाउंट लिहायचे 2,400 आणि 1,600. ओके, तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे हे मेन्शन केलेलं आहे, त्याचं पोस्टिंग केलंय. आता गुडविल अकाउंटच्या डेबिटला नर्मदा आणि गोदावरी लिहिले. नर्मदा आणि गोदावरी अकाउंटच्या क्रेडिटला, नर्मदा आणि गोदावरी अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट मेन्शन करायचे. ओके, जी अमाउंट तुम्हाला दिली 2,400 आणि 1,600 तीच अमाउंट तुम्हाला मेन्शन करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण गुडविलचं पण पोस्टिंग केलेलं आहे. गुडविलच्या आपण 2 एंट्री केल्या, कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर ऍडजस्टमेंट नंबर आपण सेकंडची आहे ती पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे. आता येऊया आपण ऍडजस्टमेंट नंबर 3 कडे. ऍडजस्टमेंट नंबर 3 बघा सांगते की द असेट, फर्मच्या ज्या असेट आहेत त्या रिव्हॅल्यूड झाल्या. काहींकडे ऍप्रिसिएशन झाले, काहींचं डेप्रिसिएशन झालंय. काय काय झालं हे आता आपल्याला पहिल्यांदा पाहूया. तर आता पहिल्यांदा दिली बिल्डिंग. बिल्डिंग
24,000 दिली. बिल्डिंगची अमाऊंट आहे 20,000, आता म्हणतात 20,000 आहे, 24,000 आहे, पण 24,000 जे आहे इथे मेन्शन करा 24,000. म्हणजेच काय झालंय, 20 चं 24,000 झालं. दॅट्स कॉल्ड ऍप्रिसिएशन. मग इथे लिहायचंय ऍट ऍप्रिसिएशन, ऍप्रिसिएशन दॅट इज अ 4,000. ओके, आता हे जे 4,000 रुपीज आहे तर तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या तुम्हाला लिहायचंय डेबिटला क्रेडिटला द्यावं लागेल बाय बिल्डिंग 4,000. ओके, तर 4,000 तुम्हाला मेन्शन करायचंय. त्यानंतर नेक्स्ट आहे मशिनरी. 28,000 ची मशिनरी दिलेली तुम्हाला. आता बघा काय सांगितलं, मशिनरी आणि फर्निचर टू बी रिड्यूस बाय 10%. रिड्यूस सांगितलंय म्हणजे डेप्रिसिएशन सांगितलंय. मशिनरीवरती 10% कॅल्क्युलेशन करायचं, लेस डेप्रिसिएशन ऍड करेक्ट 10%. ओके, 28,000 वरती 10% कॅल्क्युलेशन करा. अमाऊंट येणारे 2,800 मायनस करा. अमाऊंट असणारे 25,200. ओके, आता हे जे डेप्रिसिएशन आहे हे डेप्रिसिएशन तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी 2,800. ओके, तर अशा पद्धतीने आपण मशिनरीवरती 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन केलंय आणि त्याचा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दिलाय बिकॉज दॅट इज अ एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. फर्निचरवरती 10% कॅल्क्युलेशन केलं, त्याच्यावरती आले 120 म्हणजे अमाऊंट येणार आहे 80. बरोबर आहे, 1080 ही तुमची अमाऊंट आलेली आहे. आता 120 ही तुमचं डेप्रिसिएशन आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला द्यायचं टू डेप्रिसिएशन मीन्स कायचं डेप्रिसिएशन काढलं आपण फर्निचरचं 120 इथं मेन्शन करून घ्या 120. ठीक आहे, आपण फर्निचरचं पण डेप्रिसिएशन 10% ने कॅल्क्युलेशन केलं. सन्डी डेटर्स वरती प्रोव्हिजन दिलेली आहे 5%. बरोबर आहे, इथं लिहा लेस आरडीडी ऍट द रेट 5%. ओके, 5% कॅल्क्युलेशन करा. 36,000 वरती 5% कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमची आरडीची अमाऊंट असणार आहे 1,800. मग आता काय करायचं, कदाचित तुम्हाला दिसणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, 36,000 डेटरची अमाऊंट आहे, त्याच्यातून 1,800 मायनस करायचे, दॅट इज आरडीडी आणि आउटर कॉलम असणार आहे 34,200. ओके, आता ही आरडीडी आहे. साहजिकच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करावं लागेल टू आरडीडी 1,800. ओके, आरडीडी आपण मेन्शन केलेले आणि नेक्स्ट अमाऊंट तुम्हाला 20,000 दिलेले. ऑलरेडी तुमचा स्टॉक आहे 60,400 आणि आपण सांगितलंय 20,000. बरोबर आहे, म्हणजेच काय झालंय, ऍप्रिसिएशन झालेलं आहे. इथं लिहायचंय ऍड ऍप्रिसिएशन. ओके, मग कितीचं ऍप्रिसिएशन झालंय बघा, 20,000 मायनस 60,400 जी अमाऊंट असणार ती ऍप्रिसिएशनची अमाऊंट असणार आहे 3,600. मग आता ऍप्रिसिएशन झाले, व्हॅल्यू वाढलेली स्टॉकची म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला द्यावं लागेल बाय स्टॉक. जी अमाऊंट दिली तुम्हाला 3,600 ती अमाऊंट तुम्हाला इथे मेन्शन करायची. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण सर्व असेट लायबिलिटी याच्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या आपण पूर्णपणे क्लिअर केल्या. ओके, ज्याच्या प्रॉपर्टी वाढल्यात, असेट इन्क्रीज झाल्या त्या रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला आणि ज्याच्या असेट्स आपल्या रिडक्शन झाल्यात, कमी झाल्यात त्या रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आपण मेन्शन केलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची जी ऍडजस्टमेंट आहे, ऍडजस्टमेंट नंबर 4 जी आहे ती आपण आता पाहणार आहोत की जो बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे तो हा बॅलन्स कॅपिटल ऍडजस्टेड करून जो बॅलन्स शिल्लक आहे तो तुम्हाला दोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. आता काय करायचंय हे पहिल्यांदा बघूया आपण. तर पहिल्यांदा आपल्याला त्याचा रेशो कॅल्क्युलेशन करावा लागतो. मी ऍडजस्टमेंट नंबर 4 विषयी बोलतोय, तर तुम्हाला काय करावं लागेल की पहिल्यांदा तुम्हाला रेशो कॅल्क्युलेशन करावा लागतो, न्यू रेशो कॅल्क्युलेशन करावा लागतो. तर नवीन रेशो जो कॅल्क्युलेशन करायचा त्याचं सूत्र जे आहे ते सूत्र असणार आहे न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इनटू बॅलन्स ऑफ 1. ओके, हा त्यांचा फॉर्म्युला आहे. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इनटू बॅलन्स ऑफ 1, कारण की आपल्याला तिन्ही पार्टनरचा नवीन रेशो कॅल्क्युलेशन करायचा आहे. ठीक आहे, कारण की त्यांचं कॅपिटल आपल्याला ऍडजस्टेड करायचं आहे. आता आपण काय करायचंय, न्यू रेशो कॅल्क्युलेशन करताना आपण फॉर्म्युला लिहिलेलाच आहे. बरोबर आहे, तर आता ओल्ड रेशो, आता आपल्याकडे 3 पार्टनर, नीट लक्षात घ्या 3 पार्टनर. पहिल्यांदा आपण नर्मदाकडे जाऊया. ठीक आहे, नर्मदाचा ओल्ड रेशो किती दिलाय तुम्हाला तर पुस्तकामध्ये सांगितलं. तो रेशो किती दिलाय 3:2. बरोबर आहे, 3:2 हा रेशो दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ की ओल्ड रेशो आहे 3/5.
बरोबर. 3 आणि 2 5 होतात, 5 पैकी 3 5 पैकी 2 3/5. बॅलन्स ऑफ 1 माहिती आहे का, तर नाही दिला. पण नर्मदा झाल्यानंतर गोदावरीकडे या. गोदावरीचा रेशो किती आहे, 2/5. बॅलन्स ऑफ 1 किती माहिती आहे का, नाही. याचा अर्थ की आपल्याला बॅलन्स ऑफ 1 कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. मग आता बॅलन्स ऑफ 1 कॅल्क्युलेशन करताना त्याचं सूत्र काय, मी इथे लिहितो बॅलन्स ऑफ 1. ओके. आता बॅलन्स ऑफ 1 चं सूत्र आहे 1 मायनस न्यू पार्टनर शेअरिंग रेशो. ओके. हा, तर आपला न्यू पार्टनर 1 मायनस इथे लिहा 1 मायनस न्यू पार्टनर शेअरिंग रेशो किती दिलाय, ज्यावेळेस नवीन पार्टनर बिझनेस मध्ये आला त्याचा रेशो किती दिलाय तो सांगा मला. 1/4. ठीक आहे. तर 1/4 आहे. मग आता काय करायचं कॅल्क्युलेशन बघा. आता आपल्याला बॅलन्स ऑफ 1 कॅल्क्युलेशन करायचंय, म्हणजे याचं कॅल्क्युलेशन येणार आहे 4 into 1 that is a 4 minus 1 that is 4 into 1 that is a 4. म्हणजे जर हे कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या अमाउंट येणार आहे 3/4. ओके. म्हणजे तुमचा 1 आहे मायनस 104 आहे, म्हणजे 4 एके 4 बरोबर आहे. 1 गुणिले 1 एकच येणार आहे. 3 4 मधून 1 गेला तर 3 असणार आहे आणि 4 ची अमाउंट तुम्हाला खाली घ्यायची. म्हणजे तुमचं जे अमाउंट आहे ते 3/4 आहे, हे तुमचं बॅलन्स ऑफ 1 असणार आहे. मग आता हा जो बॅलन्स ऑफ 1 जो दिलेला आहे 3/4, तर तुम्हाला इथे मेन्शन करायचे 3/4. ओके. इथे पण मेन्शन करायचे 3/4. क्लिअर. तर आता तुम्हाला गुणाकार करायचा आहे 3 3 9 5 चौक 20 बरोबर आहे. 3 2 6 5 चौक 20. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, तर न्यू रेशो कॅल्क्युलेशन केलाय. नर्मदाचा रेशो आहे 9/20. गोदावरीचा जो रेशो आहे 6/20. ठीक आहे. आता जो कावेरी आहे, मग कावेरीचा रेशो किती असणार आहे, तर ऑलरेडी कावेरीला सांगितलं की 1/4 आहे. ती बिझनेस मध्ये येत असताना 1/4 या प्रमाणे तिने कॅपिटल आणलंय. म्हणजे एकाची किंमत जी आहे त्याचं कॅपिटल किती आहे, त्याचं जे कॅपिटल आहे ते आहे 12,000. ओके. 12,000 तिने कॅपिटल आणलेले, म्हणजे एका शेअरची किंमत ही 12,000 आहे. मग आपल्याला 4 ची किंमत कॅल्क्युलेशन करायची बरोबर आहे. म्हणजे 4 into 12,000 that is a 48,000. ओके. 48,000 ही तुमची अमाउंट आहे. मग आता काय करायचं की आता रेशो बघा, कावेरीचा रेशो किती काढायचा बघा, 20 minus 9 but 9 plus 6 करा. 9 plus 6 that is a 15. म्हणजे 20 मधून जर 15 गेले तर 5 राहतात. म्हणजे कावेरीचा जो रेशो आहे 5/20 आलेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि जे टोटल कॅपिटल आहे ते 48,000 आपण कॅल्क्युलेशन केले. आता काय करायचं, 48,000 into 9/20, 48,000 into 6/20 आणि 48,000 into 5/20. ओके. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुमचं जे आन्सर आहे तर ते जे आन्सर आहे ना ते आपलं कॅपिटल असणार आहे बरोबर आहे. आणि हे कॅपिटल आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला लिहितो. इथे लिहू शकता तुम्ही कॅपिटल अकाउंट नर्मदा गोदावरी आणि लास्ट इज कावेरी बरोबर आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमची जी अमाउंट आहे तर ही अमाउंट असणार आहे 21,600. त्यानंतर गोदावरीची जी अमाउंट आहे ती असणार आहे 14,400 आणि कावेरीची जी अमाउंट आहे ती असणार आहे 12,000. या सर्वांची जर टोटल तुम्ही कॅल्क्युलेशन केली तर तुमची अमाउंट असणार आहे 48,000. ओके. तर हा जो आहे हे आपण पहिले कॅपिटल ऍडजस्ट केले. हे कॅपिटल आपण कुठून घेतो, पार्टनर्स कॅपिटलच्या इकडून घेतो. म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता टू बॅलन्स कॅरी डाऊन. सेम लिहायचे तुम्हाला, इथून तिकडे गेला तरी चालेल, तुम्ही इकडे आला तरी चालेल. नर्मदा इज 21,600, 14,400 and नेक्स्ट इज 12,000. ओके. तर हे तुमचे कॅपिटल आता ऍडजस्टेड झालेले आहे. ओके. आता हा जो प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम बेसिकली आपला झालेला आहे. आता आपण जायचं टॅलीकडे. टॅली करायचं आपल्याला. पहिल्यांदा टॅली करत असताना वर्किंग नोट तुम्हाला पहिल्यांदा टॅली करायची, म्हणजे जसं कॅश अमाउंट गुडविल अकाउंट हे क्लोज करायचं. आता कॅश पहिल्यांदा गुडविल अकाउंट क्लोज करूया. गुडविल अकाउंटची जर क्लोज केलं तर गुडविल अकाउंटची दोन्ही साईडची टोटल ही 4,000 आहे. म्हणजे गुडविल अकाउंट आपलं हे क्लोज झालेलं आहे. ओके. आता कॅश अकाउंट कुठून येऊया. कॅश अकाउंट क्लोज करायचं आपल्याला. कॅश अकाउंटचं टोटल करा किती येतं बघा, 20,000. 20,000 तुमची टोटल आलेली आहे. सेम ॲज इट इज 20,000 तुम्हाला इथे मेन्शन करायचे. इथे यायचे बाय बॅलन्स कॅरी डाऊन. अमाउंट इज 20,000.
बाय बॅलन्स कॅरीड ऑन अमाउंट इज 20,000. आता ही जी 20,000 आहे हा तुमचा कॅशचा बॅलन्स आहे. बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचं आहे कॅश किंवा बँक दॅट इज 20,000. जागा माझी पूर्णपणे क्लोज झालेली आहे त्यामुळे थोडंसं आपण खाली कॅरी करणार. तर कॅशची अमाउंट आहे 20,000. आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण मेन्शन केलेले आहे. आता आपलं कॅश आपण क्लोज झालं, आपलं गुडविल आपण क्लोज झालं, बरोबर आहे. आता आपण जाऊया आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटकडे. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करत असताना आपल्याला टोटल करायची. तर पहिल्यांदा बघा की डेबिटची जास्त येते का क्रेडिटची. तर क्रेडिटची टोटल जास्त येते बघा 7,600 राईट. 7,600 सेम ॲज इट इज 7,600 मेन्शन करायचे. ओके. तर आता काय करायचं 2,800 120 आणि 1,800 ही जी अमाउंट आहे ही अमाउंट तुम्हाला काय करायची टोटल करायची. ह्याची अमाउंट असणार आहे 4,720 ही तुमची अमाउंट असणार आहे, बरोबर आहे. मग आता काय करायचंय की 7,600 मायनस 4,720 हे जर कॅल्क्युलेशन केलं म्हणजे मायनस केलं तर तुमची अमाउंट असणार आहे एक्झॅक्टली 2,880. मग आता ह्याला काय म्हणणार आहे आपण रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. मग हा जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे आपल्याला दोघांना वाटायचं आहे नर्मदा आणि गोदावरीला. मग आपण नर्मदाला इथं जागेवर मी एकच लिहितो नर्मदा अँड गोदावरी. ठीक आहे. आता नर्मदा 2,880 इथे कॅल्क्युलेशन करतो 2,880 इंटू 3/5 2,880 इंटू 2/5 3/5 2/5. आपण यापर्यंत कॅल्क्युलेशन केलं तर नर्मदाच्या नावाचं प्रॉफिट असणार आहे 1,728 आणि गोदावरीच्या ह्याच्यावरती असणार आहे 1,152. मग आता काय करायचं की हा जो प्रॉफिट आहे हा आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचा आहे. मेन्शन करत असताना लिहायचंय बाय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. ओके. 1,728 आणि 1,152. ओके. तर अशा पद्धतीने प्रॉफिट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन केलेलं आहे. आता काय करायचं तुम्हाला जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची क्रेडिटची साइड आहे त्याची पहिल्यांदा आता टोटल करून घ्या. टोटल करून घ्या किती ती बघा नर्मदाची किती ती पहिल्यांदा 32,128 ही तुमची नर्मदाची टोटल आहे. गोदावरीची टोटल करा 20,752 सॉरी 30,752 ती तुमची गोदावरीची टोटल आहे आणि कावेरीची तुमची ऍज इट इज 12,000 ची टोटल राहणार आहे. सेम टोटल इकडे घ्यायची तुम्हाला 32,128 30,752 आणि 12,000. ओके. तर 12,000 आहे हे ऑलरेडी नील झाले. आता बघा 32,128 मायनस 21,600 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा जो बॅलन्स येणार आहे तो बॅलन्स आपल्याला लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे. आणि तो बॅलन्स असणार आहे 10,528. से 30,752 मायनस कावेरीची अमाउंट आहे 14,400. हा जर बॅलन्स मायनस केला तर तुमची अमाउंट असणार आहे 16,352. म्हणजे हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स आपल्याला लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. मग लोन अकाउंटला ट्रान्सफर सांगितले त्यांनी शेवटच्या ऍडजस्टमेंट सांगितले की ट्रान्सफर टू लोन अकाउंट. लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे आणि लोन अकाउंट जे आहे हे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करतो. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला लिहायचंय लोन अकाउंट नर्मदा आणि कावेरी. ओके. हा बॅलन्स घ्यायचा आहे 10,528 आउटर लाईन तरी चालेल इनर लाईन तरी चालेल आणि 16,352. ओके. या पद्धतीने आपण लोनचा बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ट्रान्सफर केलाय. कॅशचा बॅलन्स आपण असेटला ट्रान्सफर करतो. करंट अकाउंटचा बॅलन्स आपण लायबिलिटीला ट्रान्सफर करतो. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम असतात. ठीक आहे. तर आपण पूर्णपणे हा प्रॉब्लेम सोडवलाय. आता बॅलन्स शीटची टोटल करायची. बॅलन्स शीटची टोटल तुम्ही असेटची आणि लायबिलिटीची केली तर सेम येणार आहे आणि ती टोटल असणार आहे 1,24,480 1,24,480.
ही तुमची टोटल असणार आहे आणि ही टोटल बॅलन्स शीटची तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेली आहे. तर अशा पद्धतीने हा जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 9 ऍडमिशनचा प्रॉब्लेम आहे, हा लोन अकाउंटशी संबंधित आहे. बऱ्याच मुलांचा ह्या लोन अकाउंटमध्ये कन्फ्युजन होतं की हा बॅलन्स करायचा काय, कुठून आला. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा कॅपिटल ऍडजस्टेड करावं लागेल. ऍडजस्टेड केल्यानंतर जो बॅलन्स राहतो तो बॅलन्स आपल्याला लोन अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला ऍडमिशन मधला 9वा जो प्रॉब्लेम आहे तर हा 9वा प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडून दिलेला आहे. आय होप मला आशा आहे की हा प्रॉब्लेम तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. धन्यवाद.